काय मग तुम्ही हा सोयाबीनचा नाश्ता कधी ट्राय केला आहे का? नसेल केला ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मी इथे सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत आणि इथे दुसरीकडे चांगलं गरम कडकडीत पाणी करून घेतलं आणि याच्यामध्ये या सोयाबीनच्या वड्या टाकून घेतल्यानंतर याला चमचाने चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे आपल्या वड्या आहेत ना त्या चांगल्या फुलतील. 15-20 मिनटं ह्या वड्या मी अशाच पाण्यात ठेवून घेतल्या होत्या आणि आता बघू शकता वड्या आपल्या मस्त फुललेल्या आहेत. आता याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते असं दाबून काढून घ्यायचं. नंतर हे काढून झालं की या सगळ्या वड्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या. मी एकसोबतच सगळ्या वड्या इथे टाकून घेतल्या. नंतर याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची हे टाकून घ्यायचं. आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे, तर मी इथे हे मिक्सरला फिरवून घेते. फिरवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये हे सगळं आहेत ना ते काढून घ्यायचं. तर आता आपल्याला याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर यासाठी इथे मी 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, सोबतच 1 चमचा चिकन मसाला टाकून घेतला आहे. याने चव खूप छान येईल. अर्धा चमचा चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि कुटलेले धने, सोबतच कसुरी मेथी टाकून घेतली आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे बेसन आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं. नंतर 1 चमचा भरून काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं म्हणजे याने कलर खूप छान येईल आणि हाताने हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हाताने या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर मी इथे कोथिंबीर टाकायला विसरली होती, त्याच्यामुळे आता टाकून घेतली आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची. तर इथे बघू शकता हे आपलं तयार झालेलं आहे. दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि याचे असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आणि हे तेलामध्ये टाकून घ्यायचे. अजिबात फुटत नाही. तर या पद्धतीने जेवढे आपल्या कढईमध्ये होईल तेवढे आपण हे टाकून घेतले आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे. तर इथे बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे. अजून आपण इथे 5 मिनटं फ्राय करून घेतले म्हणजे ना मस्त कुरकुरीत आपला नाश्ता तयार होतो. तर इथे आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेले आहे. यासोबत हिरवी चटणी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. जर तुम्हाला प्रोटीनयुक्त काही खायचं असेल ना तर एकदा हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट झालेले आहे. चला तर मग बाय बाय.